नमस्कार. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी गरजू रुग्णांसाठी अत्यंत दिलासादायक ठरते. मुंबई उपनगर जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 869 रुग्णांना तब्बल 8 कोटी 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आले. तर बीड जिल्ह्यात 1773 रुग्णांना सुमारे 13 कोटी 69 लाख, जळगाव 610 रुग्णांना सुमारे 13 कोटी 33 लाख, तर सोलापूर जिल्ह्यात 1590 रुग्णांना सुमारे 12 कोटी 86 लाख, तर सातारा जिल्ह्यात 1600 रुग्णांना 12 कोटी 96 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जांचा निपटारा करणं असे सकारात्मक बदल करण्यात आल्यानं अनेक गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळणं शक्य झाले. राज्यातील सर्व शाळांमध्ये आता मराठी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र ज्या शाळा नियमांचं पालन करणार नाही त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. शाळांनी नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांना 1 लाखाचा दंड भरावा लागणार आहे. तसंच यासंबंधी 15 दिवसात खुलासा करणं बंधनकारक असणार आहे. मराठी भाषा शिकवण्याच्या उद्देशानं शाळेत पात्र मराठी शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेशही देण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा योग्य आणि प्रभावीपणे शिकवणं सोपं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा कोनशिला अनावरण सोहळा झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. लता दिदी आणि आशाताई यांच्या नावानं उभारल्या जाणाऱ्या या संस्थेत उपचार, संशोधन, कर्करोग निवारण, पॉलिटिव्ह केअर, मानसिक आरोग्य, पुनर्वसन आणि भारतीय चिकित्सा पद्धती यासह रुग्णसेवेच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. छत्तीसगडमधील गारेपालमा खाणीतून नागपूरमधील कोराडी केंद्रात पहिल्या कोळसा रेल्वेचं आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून स्वागत केलं. उच्च दर्जाच्या कोळशामुळे ऊर्जेचं अवलंबित्व कमी होईल, वीज स्वस्त होईल आणि लोड शेडिंग थांबेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं व्यक्त केला. जवळपास 4300 GCVचा हा कोळसा असल्यामुळे आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोल मिळतो आहे. आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्याचसोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल, एन्व्हायरमेंटवर त्याचा इम्पॅक्ट कमी होईल. उद्योग विभागासोबत श्याम स्टील उद्योग आणि JW ग्लोबल उद्योग समूहानं राज्यात गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केले. राज्यात गुंतवणूक येऊन त्याचं उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या. राज्य शासन महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारणीसाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करते. त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीत उद्योगांचं नवं पर्व सुरू झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. जलसंपदा विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साताऱ्यात करण्यात आला. या अभियानांतर्गत कोयना धरणातील गाळही उपसला जाणार आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग संयुक्तपणे दरवर्षी हा उपक्रम राबवतात. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल आणि स्थानिक स्तरावरील प्रलंबित प्रश्न तातडीनं मार्गी लावले जातील असं आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. बारामती दौऱ्यावर आलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेवकांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नगरसेवकांशी विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. रत्नागिरीतील पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्न यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी नागपूरच्या लोकभवन इथे 90 किलोवॅट क्षमतेच्या अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलं. यातून वार्षिक 1,15,200 युनिट्स वीज निर्मिती अपेक्षित आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन घटणार आहे. हरित ऊर्जा ही काळाची गरज असून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र देशा विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.